नमस्कार, मी डॉक्टर करिश्मा डफळे, फर्टिलिटी तज्ञ पुणे। आज मी तुम्हाला IVF बद्दल माहिती देणार आहे। तर IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन। तर IVF या उपचार पद्धतीमध्ये जर एखादा कपल 1 वर्षापासून बाळासाठी प्रयत्न करत असेल, त्यांचे सगळे टेस्ट नॉर्मल असतील, त्यांचे IUI 3-4 झाले असतील तरी सुद्धा त्यांना कन्सीव्ह होत नसेल, तर अशा कपल्सना डॉक्टर IVFचा सल्ला देतात। तर IVFचे इंडिकेशन्स मध्ये जर मेल फॅक्टर सिमेनमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा ट्यूब्स ज्या लेडीजना फॅलोपियन ट्यूब्स आपण म्हणतात, दोन्ही ट्यूब्स ब्लॉक असतील किंवा पेशंट्सला रिकरंट प्रेग्नन्सी लॉस होत असेल की ज्याचं कारण आपल्याला समजत नसेल किंवा एखादं एंडोमेट्रियोसिस जिचे सिव्हिअर एंडोमेट्रायसिस म्हणतो आपण, हा कंडिशन असेल तर अशा पेशंट्सना आपण IVFचा सल्ला देतो। IVF या प्रोसेसमध्ये लेडीजचे जे एग्ज असतात, ज्याला आपण ओव्हरीज म्हणतो, ओव्हरीजच्या आत जे फॉलिकल्स असतात ते आधी ओव्हरीच्या अंतले अंडी स्टिम्युलेट केले जातात। एग स्टिम्युलेट करण्यासाठी पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून पेशंटला डेली एक असे 10 दिवसाचे इंजेक्शनचा कोर्स दिला जातो, ज्याच्याने त्यांचे ओव्हरीजमधले सर्व एग्स मॅच्युअर होतात। हे एग्स मॅच्युअर झाल्यानंतर या पेशंटचे एग्स सोनोग्राफीद्वारे, व्हाजायनल सोनोग्राफीद्वारे काढण्यात येतात। या प्रोसिजरला एग रिमूव्हल म्हणतात। ही प्रोसिजर अंडर जनरल ॲनेस्थेशिया केली जाते। प्रोसिजर अगदी 10 ते 20 मिनिटाची असते। पेशंटला पूर्ण भूल दिले गेल्यामुळे पेशंटला याचा त्रास होत नाही। एकदा अंडी आपण बाहेर काढल्यानंतर पेशंटच्या हजबंडचे स्पर्म्स घेऊन एगच्या आत हे स्पर्म्स इंजेक्ट केले जातात। या प्रक्रियेला IVF किंवा ICSI म्हणतात। ही ICSI प्रोसिजर IVF लॅबमध्ये होते। जे ट्रेन्ड एम्ब्रिओलॉजिस्ट असतात ते हे प्रोसिजर IVF किंवा ICSIची करतात आणि हे जे एम्ब्रिओज बनतात IVF प्रोसिजर नंतर हे 5 दिवस IVF लॅबमध्ये कल्चर करण्यात येतात। 5 दिवसांनी जो गर्भ बनतो त्याला आपण ब्लास्टोसिस्ट म्हणतो आणि असा हा ब्लास्टोसिस्ट एम्ब्रिओ यूट्रसच्या आत ट्रान्सफर केला जातो आणि ह्या प्रक्रियेला एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणतात। तर अशी ही IVFची जी प्रक्रिया आहे, जर तुमचे काही इंडिकेशन्स असतील तर तुम्हाला डॉक्टर हे करण्याचा सल्ला देतात। तर अशा अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा व्हिजिट करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता। धन्यवाद।